आपला आत्मा शुद्ध सत्वगुणामध्ये असतो, परंतु भौतिक जगात त्याच्यावर रजोगुणाचा आणि तमोगुणाचा प्रभाव होतो आणि त्यामुळे तो दूषित होतो. दुधामध्ये थोडंसं जरी दही टाकलं तर ते पूर्ण दूध दह्यामध्ये रूपांतरित होतं. सर्व दुःखांचं मूळ कारण काय असेल तर ती आहे इच्छा, कामेच्छा. त्वचारोगी मनुष्य सर्व स्थानी खाजवून केवळ क्षणिक सुख प्राप्त करू शकतो. खाजविले नाही तर असह्य पीडा होणार आणि खाजविल्यानंतर काही क्षणासाठी सुखाची पुसटशी संवेदना प्राप्त होऊनही त्याने कंड वाढतो आणि पुढे असे असह्य क्लेश उत्पन्न होतात. अशा असतात भौतिक कामेच्छा. त्या आपल्याला शाश्वत आनंद देऊच शकत नाही. अविचारी वागून ते अवैध स्त्री संबंध, मांसाहार, जुगार, नशापान या खाजविण्याच्या व्यर्थ प्रक्रियांनी म्हणजेच भौतिक कामेच्छांनी इंद्रियांना संतुष्ट करू पाहतात. परिणामी मनुष्याच्या पदरी अधिकच क्लेश पडतात. कृष्ण भावनेतील प्रगतावस्थेत आपल्या भौतिक कामेच्छांकडे लक्ष न देता प्रेम आणि भक्तिपूर्वक पूर्ण पुरुषोत्तम भगवान श्रीकृष्णांचे ध्यान करणे योग्य आहे. त्याचप्रमाणे भगवान श्रीकृष्णांनी आपल्याला इच्छाशक्तीचे स्वातंत्र्य दिलेले आहे. जर आपण स्वतःच्या इंद्रियांना तृप्त करण्याची इच्छा केली आणि भगवंतांकडे दुर्लक्ष केले तर तो त्या इच्छाशक्तीचा दुरुपयोग ठरतो आणि मग आपण पुन्हा पुन्हा या भौतिक जगात खितपत पडतो. सर्वजण इतरांची कोणत्या ना कोणत्या तऱ्हेने सेवा करीत असतात. अगदी इतर कोणाची सेवा नाही केली तरी स्वतःच्या इंद्रियांची सेवा करण्याची प्रत्येकाचीच इच्छा असते. श्रीकृष्णांच्या सेवेसाठी, त्यांच्याच प्रसन्नतेसाठी सर्व गोष्टींची अपेक्षा ठेवल्यास कामेच्छांना आध्यात्मिक स्वरूप प्राप्त होऊ शकते. या भौतिक जगात शुद्ध जीव जेव्हा रजोगुणाने प्रभावित होतो तेव्हा काम उत्पन्न होतो. तसेच तो जेव्हा तमोगुणाने प्रभावित होतो ना तेव्हा क्रोध उत्पन्न होतो. की आपण आपल्या क्रोधाला, जो आपलेही नुकसानच करतो, त्या क्रोधाला भगवंतांच्या सेवेत लावणं कसं शक्य आहे? अर्जुनाने ही भगवद्गीता ऐकल्यानंतर भगवंतांच्या संतुष्टीसाठी क्रोधाविष्ट होऊन युद्ध केले. कोणी भगवंतांची किंवा भगवंतांच्या भक्तांची निंदा करणार असेल तर तेथे आपण आपला क्रोध प्रदर्शित करून भगवंतांची सेवा करू शकतो आणि आपल्या क्रोधालाही आध्यात्मिक बनवू शकतो. जीवनात आनंदी राहण्यासाठी आपण